नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्यातील घरचा अभ्यास 2024 मधील इयत्ता तिसरीचा अभ्यास आज आपण बघून घेणार आहोत। तर मित्रांनो, समर हॉलिडे उन्हाळ्यातील घरचा अभ्यास 2024 इयत्ता तिसरी साहित्य जे असणार आहे ते पीडीएफ स्वरूपात असणार आहे। या अगोदर आपण इयत्ता पहिली व दुसरीचे व्हिडिओ बघितलेले आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, उन्हाळ्यातील घरचा अभ्यास 2024 इयत्ता तिसरीचा आज आपण अभ्यास बघणार आहोत। साहित्य पीडीएफ स्वरूपात असणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। उन्हाळ्यातील घरचा अभ्यास इयत्ता तिसरीचा आज आपण संकलन बघणार आहोत। सन्माननीय श्री अभिजित कांबळे सर रत्नागिरी यांचं हे संकलन असणार आहे इयत्ता तिसरीचं। तर बघा, एकूण 42 पेजेस असणार आहे। तर सुरुवात असणार आहे आपल्या मराठीपासून। तर खालील दिलेल्या शब्दावरून शब्दचक्र बनवा व 5 ओळी माहिती लिहा, अशा पद्धतीचा तो प्रश्न असणार आहे। तर तिथे काही शब्द दिलेले आहेत, जसं नारळ, नदी, बैल वगैरे, आणि बाजूला काही जागा सोडलेली आहे तिथे 5 ओळी लिहिण्यासाठी। त्यानंतर खाली दिलेल्या चित्रावरून 5 ओळी लिहा। काही चित्र दिलेले आहे, ते चित्र पाहून तिथे ओळी लिहायची आहे। त्यानंतर खालील चित्र पाहून 4 प्रश्न तयार करा। प्रश्नाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देण्यास विसरू नका, अशा पद्धतीचं आहे ते। तर चित्र दिलेले आहे तिथे। त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे छोटीशी गोष्ट बनवण्याचा प्रयत्न करा। तर काही मुद्दे दिलेले आहे, म्हणजे काही शब्द दिलेले आहेत, जसं 2 कुत्रे, नदीचा पूल, भांडण, याच्यावरून एक छोटीशी कथा तयार करायची आहे। त्यानंतर दुसरं असणार आहे उंट, कोल्हा, ऊस, तर याच्यावरून सुद्धा एक कथा तयार करायची आहे। त्यानंतर खालील विषयावर छोटासा निबंध लिहा। माझी शाळा या विषयावर निबंध लिहायचा आहे। त्यानंतर आम्ही साजरी केलेली दिवाळी किंवा दीपावली। त्यानंतर खालील वाक्यात योग्य चिन्हे वापरा, वाक्य पुन्हा लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न असणार आहे। 4 प्रश्न दिलेले आहे। त्यानंतर अधोरेखित शब्दांच्या ऐवजी कंसातील शब्द घालून वाक्य दुरुस्त करा। राशी शाळेला गेली, तर कंसामध्ये प्रथमेश आहे, तर ते दुरुस्त करून लिहायचं आहे, जसं प्रथमेश शाळेला गेला असं येईल ते। त्यानंतर खालील दिलेल्या चौकटीत व्यक्ती, वस्तू, ठिकाणांची नावे लिहा। तर तिथे व्यक्ती, माणसे, वस्तू, ठिकाण दिलेलं आहे आणि इथे बाजूला जागा दिलेली आहे, तिथे ते लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर खालील सर्वनामावरून काही वाक्य बनवा। काही सर्वनाम दिलेले आहे, जसं मी, तू, ते, आम्ही, आपण, ती, तर याच्यावरून वाक्य बनवायचे आहे। त्यानंतर जोडून येणारे शब्द लिहा। गमती, बारीक, जिकडे, दगड, अशा पद्धतीचे आहे, जसं गमती जमती, बारीक सारीक, अशा पद्धतीचे ते येणार आहे। त्यानंतर खालील दिलेल्या शब्दाच्या अगोदर योग्य ते अक्षर लावा। तर इथे काही शब्द दिलेले आहे, तिथे योग्य ते अक्षर वगैरे लावायचं आहे। त्यानंतर चौकटीत योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द बनवा। तर इथे चौकट दिलेली आहे, मधातलं जे अक्षर आहे ते लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे विद्यार्थ्यांना। त्यानंतर बघा, खालील दिलेल्या शब्दकोड्यातून काही झाडांची नावे शोधून लिहा। तर शब्दकोडे दिलेले आहे, तिथून झाडांची नावे शोधून लिहायची आहे। त्यानंतर अर्थपूर्ण म्हणी बनवा। काही तिथे अक्षरं दिलेले आहे, त्यावरून एक म्हण बनवायची आहे, तर 2 आहे तसे। त्यानंतर खालील वाक्यामध्ये रंग लपलेले आहे ते शोधा, जसं सीताला लवकर यायला सांग, होई आजार तर सुखे शरीर, भविष्य काळासाठी तरतूद करा, जांभळे छान होती, अशा पद्धतीचे आहे ते, आणि तिथे रंग लपलेले आहे ते शोधायचे आहे। त्यानंतर खालील शब्दाला शोभेल असा अक्षर शेवटी येणारे शब्द लिहा। तर काही शब्द दिलेले आहेत तिथे। त्यानंतर खालील शब्दात लपलेली झाडे शोधा। पडवळ, माकड, अशा पद्धतीचे आहे। त्यानंतर खालील शब्दाचा क्रम चुकला आहे का ते योग्य लावा। तर तिथे काही शब्द दिलेले आहे, त्याचा क्रम लावायचा आहे। त्यानंतर दिलेल्या अक्षरासारखे शब्द बनवा, जसं संग्राम, पृथ्वी, महाराष्ट्र, पर्वत, अशा पद्धतीचे ते दिलेले आहे, तिथून ते शब्द बनवायचे आहे। त्यानंतर खालील दिलेल्या चौकटीत जोडाक्षरी शब्द लिहा। शब्दात प असणारे, शब्दात स असणारे, अशा पद्धतीचे आहे ते जागा दिलेली आहे। त्यानंतर खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा। पाय धरणे, राग येणे, 2 दिलेले आहे। त्यानंतर खाली दिलेले शब्द नीट वाचा व शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सलग असे 4 शब्द बनवा। तर इथे जसं गवत आहे, झेंडा आहे, महाराज, चेहरा, हळद, अशा पद्धतीचे दिले आहे ते बनवायचे आहे। त्यानंतर समानार्थी शब्द आहे खाली, त्यानंतर बाजूला विरुद्धार्थी शब्द आहे। त्यानंतर रांगोळीमध्ये रंग भरा। एक रांगोळी आहे तिथे आणि त्यामध्ये रंग भरायचे आहे। त्यानंतर इथून गणिताचं सुरू होणार आहे। खालील उदाहरणे सोडवा। तर 3 अंकी बेरजेचे गणित आहे हे, तर हे सोडवायचे आहे। त्यानंतर त्याखाली गुणाकाराचे आहे, आणि
त्यानंतर पुन्हा बेरजेचे आहे, भागाकाराचे आहे. त्यानंतर खालील दिलेल्या चौकटीत किती रुपये आहे ते मोजून लिहा. तर इथे काही नोटा आणि नाणी दिलेली आहे, ते किती रुपये होतात ते लिहायचं आहे. त्यानंतर भौमितिक आकृत्या काढा, जसं तिथे लिहिलेलं आयत काढायचा आहे, चौकोन, त्रिकोण, षटकोन, शंकू वगैरे. त्यानंतर खालील दिलेल्या घड्याळामध्ये किती वाजले आहे ते लिहा. तर घड्याळाची चित्रे दिलेली आहे वेगवेगळ्या वेळेनुसार, ते वेळ तिथे लिहायची आहे. त्यानंतर खाली दिलेल्या संख्यांची विस्तारित रूप लिहा. तर संख्या दिलेल्या आहे आणि विस्तारित रूप लिहिण्यासाठी तिथे जागा सोडलेली आहे. त्यानंतर खालील दिलेल्या शब्दाचा चढता उतरता क्रम लिहा. चढता उतरता क्रम तिथे लिहायसाठी जागा दिलेली आहे. त्यानंतर किती लिटर आहे ते मोजून लिहा. तर तिथे लिटरमध्ये मापं दिलेले आहे आणि ते मोजून तिथे एकूण लिहायचे आहे. त्यानंतर वजन किती आहे ते मोजून लिहा. तिथे काही वजन ठेवलेली आहे, चित्र दिलेले आहे वजनाचे, ते वजन मोजून लिहायचं आहे. त्यानंतर खाली दिलेली चौकट पूर्ण करा. 300 सेंटीमीटर, 10 मिलीमीटर अशा पद्धतीचं आहे ते. त्यानंतर बाजूला संख्याचा लहान मोठेपणा ठरवा. तर लहान मोठेपणा तिथे ठरवायचा आहे. त्यानंतर खालील दिलेल्या संख्या अक्षरात लिहा. तर इथे अंकामध्ये दिलेल्या आहे, अक्षरामध्ये बाजूला लिहायचे आहे. त्यानंतर खालील दिलेली चौकट पूर्ण करा. पूर्ण भाग रंगवा, अर्धा भाग रंगवा, पावभाग रंगवा, पाऊण भाग रंगवा. त्यानंतर दिनदर्शिकेवर आधारित खालील दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. तर जानेवारी 2016चं इथे कॅलेंडर दिलेलं आहे आणि त्यावरून काही प्रश्न बाजूला आहे ते सोडवायचे आहे. त्यानंतर खालील दिलेली चौकट पूर्ण करा. संख्या दिलेली आहे, त्यामधील शतक, दशक, एकक कोणकोणते आहे ते लिहायचे आहे. बाजूलासुद्धा तेच आहे. जवळपास 12 संख्या आहे इथे. त्यानंतर खालील दिलेली शाब्दिक उदाहरणे तयार करा व सोडवा. तर इथे शाब्दिक उदाहरणे तयार करून सोडवायचं आहे. 4 उदाहरणं आहे. त्यानंतर इथे एक गणपतीचं चित्र आहे, ते रंगवायचं आहे. त्यानंतर इथे वेगळा शब्द ओळखायचा आहे. यामध्ये असे 6 आहे. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा. आपल्या अवतीभोवती सजीव, निर्जीव. तर सजीव जे काही असतील ते लिहायचे आहे, निर्जीव जे काही आपल्याला दिसतात परिसरामध्ये ते लिहितील विद्यार्थी. त्यानंतर दिलेल्या शब्दकोड्यातून जिल्ह्यांची नावे शोधा. तर इथे शब्दकोडे आहे आणि यामधून काही जिल्ह्यांची नावे तिथे शोधायची आहे. बरेचसे जिल्ह्यांचे नावे तिथे आलेले आहे, कोल्हापूर वगैरे. त्यानंतर खालील चित्र पाहून पाण्याचे महत्त्व लिहा. तर इथे काही चित्र दिलेले आहे आणि त्यावरून पाण्याचे महत्त्व लिहायचे आहे. त्यानंतर खालील चित्र पाहून मी कोणते लिहा. जसं पहिल्या चित्रामध्ये एक चित्र आहे मुलीचं, त्यानंतर बाजूला एका माणसाचं चित्र आहे. अशा पद्धतीचे काही चित्र आहे आणि ते चित्र पाहून ते कोण असतील ते लिहायचं आहे. त्यानंतर खाली दिलेले दिशा चक्र पूर्ण करा. तर जसं इथे दिशांची नावे आहे, मुख्य दिशा आणि उपदिशा, उत्तर आणि वायव्य आहे, ते बाकीच्या दिशा ते विद्यार्थी लिहिणार आहे. कोण कुठे राहतो ते लिहा. बाजूला काही प्राण्यांचे चित्र आहे, ते कुठे राहतात ते लिहायचं आहे. त्यानंतर जरा डोके चालवा. आपण कचरा रस्त्यावर टाकला तर काय होईल. तर त्या पद्धतीने जो प्रश्न आहे त्या पद्धतीने विद्यार्थी आपल्या मताने ते उत्तर लिहिणार आहे. त्यानंतर नकाशाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्या जिल्ह्याच्या नावाला त्रिकोण असं चिन्ह करा असं लिहिलेलं आहे. तिथे काही प्रश्न आहे. बाजूला एक छोटासा नकाशा दिलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा आहे तो, रत्नागिरी जिल्हा व तालुके. तर त्या नकाशावरून काही प्रश्न हे सोडवून घ्यायचे आहे. त्यानंतर खालील दिलेल्या चित्रामध्ये मानवाचे अवयव व प्राण्यांचे अवयव दाखवा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर इथे ते लिहिता येणार आहे. त्यानंतर हे इंग्रजीचं सुरू होणार आहे इथून. राईट अ वर्ड विच बिलॉंग्स पिक्चर्स. तर हे सुद्धा विद्यार्थी आपल्या मताने सोडवणार आहे. त्यानंतर जॉईन द सेम लेटर विथ अ लाईन. तर इथे जे अक्षर आहे ते जोडायचं आहे. त्यानंतर राईट वन रायमिंग वर्ड. इथे रायमिंग वर्ड लिहायचे आहे. त्यानंतर राईट फर्स्ट लेटर ऑन पिक्चर नेम इन द बॉक्स. तर जे पिक्चर आहे, जे चित्र दिलेले आहे त्याचं पहिलं अक्षर तिथे लिहायचं आहे. त्यानंतर राईट पिक्चर नेम. इथे जे काही चित्र दिलेले आहे त्याचे नावं लिहायचे आहे इंग्रजीमध्ये. त्यानंतर राईट व्हॉट आर दे डुईंग इन ॲक्शन. म्हणजे ते काय करत आहे त्या चित्रामध्ये ते लिहायचं आहे. त्यानंतर राईट फेस फिलिंग. म्हणजे हे जे चित्र दिलेले आहे ते म्हणजे फेस फिलिंग, चेहऱ्यावर त्यांच्या काय आहे, कोणता भाव आहे, म्हणजे हसत आहे, रडत आहे, रागवत आहे, अशा पद्धतीचं जे काही आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड राईट द कंप्लीट सेंटेन्स. योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पूर्ण करा अशा पद्धतीचं आहे ते. तर ते सोडवून घेता येणार आहे. त्यानंतर मेक अ माइंड मॅप. माइंड मॅप इथे तयार करून घ्यायचा आहे, शब्दचक्र. त्यानंतर राईट वर्ड विच स्टार्ट विथ द फॉलोइंग लेटर. म्हणजे इथे काही अक्षरं दिलेली आहे इंग्रजीमधले, त्याच्यापासून शब्द तिथे तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर राईट वर्ड विथ द अंडरलाईन लेटर. तर इथे
जे शब्द दिलेले आहे ते सोडवून घ्यायचे आहे. त्यानंतर खालील चित्र पूर्ण करा. तर इथे नंबरनुसार ते चित्र आहे. तर इथे 1 पासून तर ते जोडत जायचं आहे आणि ते चित्र पूर्ण होणार आहे. त्यानंतर खाली एक चित्र आहे, त्याला रंगवायचं आहे. त्यानंतर खालील चित्रामध्ये रंगीत कागद चिटकावा. तर अशा पद्धतीचं आहे हे. इथे रंगीत कागद चिटकवून ते विद्यार्थी तयार करतील. त्यानंतर मराठी विषयाचे दररोज नियमितपणे 5 ओळी शुद्धलेखन करा. तर इथे शुद्धलेखनासाठी पेज सोडलेला आहे, वार आणि दिनांक आहे, तो लिहून ते विद्यार्थी ते 5 ओळी शुद्धलेखन करतील. त्यानंतर शुद्धलेखनासाठी इथे बरेचसे पेज सोडलेले आहे आणि हे शेवटचंच असणार आहे. तर मित्रांनो, आज जो आपण अभ्यास बघितलेला आहे हा इयत्ता 3रीचा असणार आहे, उन्हाळ्यातील अभ्यास. आणि हा विद्यार्थ्यांसाठी आपल्या खूप महत्त्वाचा असणार आहे. या अगोदर आपण इयत्ता 1ली आणि 2रीचे जे साहित्य आहे किंवा उन्हाळ्यातील जो अभ्यास आहे PDF स्वरूपात तो बघितलेला आहे. काही कारणास्तव आपला व्हिडिओ आलेला नव्हता काल परवा. तर आज आपण इयत्ता 3रीचा हा जो अभ्यास आहे, उन्हाळ्यातील अभ्यास, हा बघितलेला आहे. आणि मित्रांनो, याची डाउनलोड लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता व आपले जे विद्यार्थी आहे, आपल्या विद्यार्थ्यांचे जे ग्रुप असतील त्यावर आपण ते शेअर करू शकता किंवा प्रिंट काढून त्यांना देऊ शकता. तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. माझा अभ्यास उन्हाळी सुट्टीमधील हा अभ्यास असणार आहे इयत्ता 3रीसाठी. आणि याचं जे संकलन आहे सन्माननीय श्री अभिजित कांबळे सर, रत्नागिरी यांनी केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.